गेल्या महिन्यात 4 तारखेला हे झाले, डिलेव्हरी झाली. 77,000 रुपये आणून मी डिलेव्हरी खर्च दिला. का तुझी मम्मी करत नाही डिलेव्हरी, पहिलं डिलेव्हरी माहेरच्यानीच करायचा. हिला नेतो म्हटलं, बेड रेस्ट आहे, डॉक्टरना जायचं नाही म्हणून पाठवून दिली नाही. डिलेव्हरी हिनं केली, पैसे आमचे घेतली. माझ्या पोरगीला आता 20 दिवस मी राहिलो इथं मुलगीच्या घरी, घेऊन जातो म्हटलं. माझ्या पुढ्यात गप्प राहायचं आणि त्या मुलगीला टॉर्चर करायचं. अजिबात सोडणार नाही. माहेरला गेलीस तरी इकडे पाऊल ठेवायचा नाही. का माझ्या पोरगीन काय केलेलं तुमचं? आम्ही काय म्हटलं, आताच पैसे अधिक महिन्याला खर्च झाले, माझे पैसे बारशे ह्याच्यासाठी डिलेव्हरीसाठी खर्च झाले. दोन्ही खर्च मोठेच झाले. मग आता बारसं लगेच पुढच्या महिन्यात. मी काय म्हटलं, 3 महिने कंप्लीट होऊ दे बाळाला, 4वा लागतोय म्हणजे बारसं करूया. माहेरच्यानेच करायचं. हा करूया. का पोरगी सुखात राहू दे आपले. हा करूया, मोठ्यानं बारसं करूया म्हटलं. बाळा माझ्याकडे पैसे कमी आहेत. नाही मम्मी, 15 ऑगस्टचाच मुहूर्त चांगला आहे, सासवनं भटजीकडे बघितलंय, चांगला मुहूर्त आहे आणि 15 तारीखच करूया. तरी बी मी म्हटलं, बाळा मुलग्यान पैसे ॲडव्हान्स आधीच घेतले आणि तवरच्यान सोनं बिनं ठेवते आणि करूया म्हटलं. काय ही पाठी लागतात ते माहीत आहे ना, टॉर्चर करतात पुरीला. हा करूया म्हटलं. 2 दिवसात फोन करून तुझ्या सासवाला सांगतो म्हणून फोन कट केला मी. तेवढ्यात म्हणजे शुक्रवारी फोन केलेले. माझं सोनं घाण ठेवून माझ्या पोरगीची हाऊस करत होती. आत्महत्या दिसते कुठं? आत्महत्या नाही करायची ना. शिनी मारल्याने, एवढं टॉर्चर करून मारल्याने. असं पोरगी अशी मुलगी होती लग्नाच्या टायमाला दिलेली, अशी करून ठेवलं. एवढासा गळा दाबायला, आत्महत्याने दोरी रचवायला आणि असं दाबायला किती उशीर लागतोय? त्यांना पहिलाच हाफ मर्डर केलाय म्हणतोय ना. मग आता फुल मर्डर करून दाखवलं की त्यानं. पहिलाच म्हणतोय, एक केस होती माझी लग्नाच्या आधीच, ते का बाईन त्याच्याला फोन ठेवली आमच्यापासून. हाफ मर्डर केला माझ्या पोरग्यान म्हणून काय सांगाय नाही? खरे माझ्या डोसक्याची शपथ घेतली तिनं. आता पण मी आली तेव्हा, मम्मी तुझ्या डोसक्याची शपथ घेतो, मी कायच करून घेणार नाही. माझ्या जर डोसक्यावरनं पाणी गेलं तर मी तुला फोन करीन, मला घेऊन जा. मला एकदमच सण व्हायच्या आधी बाहेर गेलं नाही, मी तुला फोन करीन, त्या क्षणी तू घेऊन जा. मग अशी बोलणारी मुलगी, डोसक्यावर आईच्या हात ठेवणारी पोरगी आत्महत्या कशावर करते? माझ्या मुलगीला न्याय पाहिजे. आणि जेवढं सोनं बिनं घातलंय, जेवढा खर्च केलाय तो माझा मला देवा. का नको आहे माझा खर्च मला? माझं पोरगं बरं नसताना त्याच्या सराकनं ॲडव्हान्स घेऊन माझे दागिने ठेवून माझ्या पोरगीचे सणवार केले आणि तुम्ही माझ्या पोरगीला मारून टाकलं. न्याय द्यावा. त्यासनी फाशी द्यायला पाहिजे. पोलिसांनी फाशी द्यायलाच पाहिजे. कारण या गरीबाईला न्याय द्यावा, भावाला न्याय द्यावा. बहीण भावाची ताटातूट केलं तुम्ही, भेटू दिलं नाही. एक वेळेला पण 2 वर्षात भेटू दिलं नाही माझ्या पोरगीला. का घर बघायला बोलवायने पोरगी? घरात पाऊल ठेवायचं नाही. भावान म्हणणाऱ्यानं घरात पाऊल ठेवायचा नाही. या